भेंडगाव येथील शेतकरी रामेश्वर गावंडे शेतात बैल आणण्यासाठी गेले असता विजेचा जब्बर धक्का लागून गंभीर जखमी. आपत्कालीन पथकाने केलं मोलाचं सहकार्य. बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर परिसरात शुक्रवारी 3 एप्रिल सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठं नुकसान घडवून आणलं. जोरदार वारं, पावसाचं प्रमाण कमी असलं तरी विजांच्या कडकडाटांमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. दरम्यान पिंजर गावाजवळ असलेल्या मौजे भेडगाव येथील शेतकरी रामेश्वर मोतीराम गावंडे हे सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास शेतात असलेल्या बैलाला आणण्यासाठी ते शेतामध्ये गेले होते. या दरम्यान त्यांना विजेचा फार मोठा धक्का बसला. परिणामी ते गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रचंड वादळामुळे गावातील अनेक ठिकाणचे प्रमुख मार्गावरील झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक घरावरील 3 पत्रे उडून गेले तर अनेक व्यावसायिक दुकानदारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे अनेक खंबे खाली कोसळून पडले तर अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक तारा तुटून फार मोठं नुकसान झालं. विद्युत पुरवठा संपूर्ण बंद होता. या दरम्यान घटनेची माहिती संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व टीमचे कार्यकर्ते मयूर सडेदार व सहकाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन त्यांनी जखमी शेतकऱ्याला भेंडगाव येथून पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून उपचार करून घेतले. या भीषण वादळात पिंजर जवळील भेंडगाव येथील एका इसमावर वीज कोसळून ते गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर आणखी एक धक्कादायक घटना मौजे भेंडगाव येथे घडली आहे. येथील शेतकरी रामेश्वर मोतीराम गावंडे हे सायंकाळी आपल्या शेतात बैल आणण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विजेचा जब्बर धक्का बसला. ते गंभीर जखमी झाले. जखमी गावंडे यांना पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याची माहिती मिळाली. दरम्यान वादळामुळे परिसरातील अनेक झाडं उन्मळून पडली. विद्युत यंत्रणेचं मोठं नुकसान झालं असून अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. उभ्या पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आंबा, संत्रा आदी फळझाडं उन्मळून पडले. त्यामुळे आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलं. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरू लागली. प्रशासनानेही परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक ती मदत व उपाययोजना कराव्यात असे संकेत दिले आहेत. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.